नमस्कार, होममेकर रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे शेवग्याची शेंगची आमटी. एकदम रबरबीत. तुम्ही डब्यालाही देऊ शकता ही आमटी. तर चला सुरुवात करूया. ह्याच्यासाठी मी 2 शेवग्या शेंगा अशा कट करून त्याचे थोडेसे साल काढलेले आहेत. कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आणि ह्या शेवग्या शेंगा थोड्याशा परतून घ्यायच्या. थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ घालायचं. एक 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं व्यवस्थित. ह्या अशा शेंगा परतल्यामुळं त्याच्यातील कडवटपणा निघून जातो आणि शेवग्याची एकदम चवीला लागते. परतून झाल्यानंतर त्याच्यात थोडंसं पाणी घालायचं आहे. अगदी अर्धा ग्लास पाणी घालायचं. हे 3 ते 4 मिनटं शिजवून द्यायचे. पूर्ण शेंग शिजवायची नाही, फक्त अर्धी असे शिजवून घ्यायचे 50%. आता आपण मसाला तयार करून घ्या. ह्याच्यासाठी मी 2 चमचे तीळ, 1 चमचा जिरा, थोडेसे लवंगा 2 आणि दालचिनी आणि अगदी पाव वाटी खोबरं किसून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आणि ह्याच्यात आपल्याला आता एक मध्यम आकाराचा कांदा भाजून घ्यायचा आहे. व्यवस्थित तेलात परतून घ्यायचा आणि हे व्यवस्थित परतून घेतल्यानंतर हा मसाला आपण बारीक करून घ्यायचा आहे. कांदा परतल्यानंतर हा आपल्या मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचा आहे. 5 ते 7 पाकळ्या आपल्याला ह्याच्यात लसणाच्या घालायचे आणि मसाला आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे. थोडंसं आल्याचा तुकडा 1 इंच आलं टाकायचं आहे. आता आपली शेंग थोडीशी शिजलेली आहे, हे आपल्याला काढून घ्यायचे. आता ह्याच्यातच आपल्याला 3 टेबलस्पून तेल घातलेलं आहे. तुम्हाला जर जास्त थोडंसं कटाच्या करायची असेल आमटी तर ह्याच्यात थोडंसं तेल वाढवायचं आहे. आता ह्याच्यात मोहरी, जिरं तडतडून द्यायचं व्यवस्थित. थोडासा हिंग टाकायचा आणि आपला जो मसाला तयार केलेला आहे तो व्यवस्थित आपल्याला ह्याच्यात घालायचा आणि परतून घ्यायचा एकसारखा. 1 ते 2 मिनटात आपला हा मसाला परतून घ्यायचा आहे. मसाल्याला तेल सुटलं की ह्याच्यात आपल्याला लाल तिखट घालायचं आहे. 1 चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा बेडगी मिरची घालायची आहे. बेडगी मिरचीचं लाल तिखट त्याच्यामुळे आमटीला रंग छान येतो. तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यात गरजेनुसार पाणी घालायचं आहे. जर तुम्हाला रबरबीत करायचे असेल तर पाणी थोडंसं घालायचं आहे आणि जर रोजची आमटी करायची असेल तर पाणी थोडंसं वाढवलं तरी मसाला परतल्यानंतर ह्याच्यात आपल्याला ही शेवग्याची शेंग जी शिजवून घेतलेली आपण ती घालायची आणि ह्याच्यात आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित उकळी येऊन द्यायचे. एकदम छान आमटी लागते आणि शेवग्याची शेंग आधी शिजवल्यामुळे ह्याच्यात मसाल्याचा रस उतरतो आणि अजिबात कडवट लागत नाही. थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आणि हे झाकून ठेवायचं. एक उकळी येऊन द्यायची. 5 मिनटातच आपली शेवग्याची शेंग शिजून निघते. हे बघा व्यवस्थित शेंग शिजलेली आणि ह्याच्यात थोडीशी आता कोथिंबीर थंड झाल्यानंतर ही आणखी थोडीशी घट्ट होते. एकदम छान चवीला ही आमटी तयार होते. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या होममेकर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.